जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे. तो म्हणजे बजाज प्लॅटिना 110 2026. मित्रांनो, कंप्लीटली नवीन इंजिन, कंप्लीटली न्यू ग्राफिक्स यासोबत ही आता गाडी आपल्याला मिळते. तर मित्रांनो, या गाडीमध्ये काय-काय चेंजेस आहेत, या गाडीचा टोटल रिव्ह्यू जो आहे तो आज मी करणार आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला पूर्ण बघायचा असेल, या गाडीमध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ पूर्ण बघू शकता. कारण की खूप काही डिटेल इन्फॉर्मेशन या गाडीमध्ये जी आता अपडेटेड झालेली आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. काय-काय चेंजेस झालेले आहेत, काय-काय गोष्टी ज्या आहेत त्या रिमूव्ह करण्यात आलेल्या आहेत, ज्या होत्या आधीपासून. तर या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर का व्हिडिओ आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, सगळ्यात पहिले येऊया या गाडीच्या इंजिनकडे. मित्रांनो, हा जो कव्हर दिसतोय, क्लच प्लेटचा कव्हर असेल, काही असेल, सगळं नवीन आहे मित्रांनो. म्हणजे हेड सोडून सगळं नवीन आहे. आणि या गाडीमध्ये टोटल आता जे 5 गिअर मिळायचे, तर ते 4 गिअर करण्यात आलेले आहेत. आणि या गाडीमध्ये क्रँकशाफ्टसुद्धा म्हणजे ज्या काही मेन गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या चेंज झालेल्या आहेत. इव्हन या गाडीमध्ये जो फ्यूलची सिस्टम आहे, ती पहिले कार्बोरेटर असायची, पण आता EFI आणलेलं आहे. जेणेकरून ते ECMचे प्रॉब्लेम नाही होणार. म्हणजे कसं, ECM टू EFI ही जे कॉमन वायरिंग जे असते, प्युअर वायरिंग, ते आता आपल्याला इथे बघायला मिळते. आणि इंजिनसोबत जे आता क्लच प्लेटचं जे कवर आहे ना, ते थोडं एक्सटेंड केलेलं आहे बघा. म्हणजे इंजिन थोडंसं ब्रॉड केलेलं आहे आतमधून, जेणेकरून परफॉर्मन्समध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. थोडंसं पहिले जे इंजिन होतं ना, ते थोडंसं स्लिम होतं, पण आता थोडंसं हे ब्रॉड बघायला मिळते. इवन मॅग्नेटचं जे कवर आहे ना, ते पण मी तुम्हाला दाखवतो. मॅग्नेटचं कवरसुद्धा थोडंसं मोठं केलेलं आहे, जेणेकरून परफॉर्मन्समध्ये काही इश्यू होणार नाही. तरी परफॉर्मन्स बाबतीत थोडी पुढे चर्चा करूयाच, पण सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो, या गाडीमध्ये ट्विन स्पार्क आता नाही आहे. सिंगल स्पार्क टेक्नॉलॉजी आहे. पण या बाबतीतसुद्धा मी चर्चा करेनच. फक्त थोडेसे परफॉर्मन्सचे जे चेंजेस आहेत ना, ते मी तुम्हाला नंतर सांगेन कसं काय ते. फक्त इंजिन पहिले बघून घ्या. हे असं इंजिन आहे आणि राईट साईडने हे इंजिन असं दिसतं आता. इवन किकसुद्धा आहे ना, ती थोडीशी छोटी केलेली आहे, जेणेकरून जे शॉर्ट रायडर्स आहेत ना, शॉर्ट हाईटवाले, जसं मी आहे 5 फूट 1 इंच, तर त्यांना किक मारायला एवढा इश्यू व्हायचा नाही. पहिले किक ना थोडी मोठी असायची, पण आता जरा छोटी मिळते आहे. आणि इवन आता जे ऑइल टाकण्याची जी जागा आहे ना, तीसुद्धा थोडीशी अशी केलेली आहे. पहिले जरासं पुढे असायचं, पण थोडी आतमध्ये केलेली आहे, जेणेकरून ऑइल टाकायला एवढा काही इश्यू व्हायचा नाही. बाकी सगळं काही चेंजेस नाही आहेत. आता ग्राफिक्स बघून घ्या. ग्राफिक्स पल्सरवाले आपल्याला बघायला मिळत आहेत. जे पल्सर 150, 125 या ज्या मॉडेल्समध्ये बघायला मिळायचं, तर ते आपल्याला इथे ग्राफिक्स मिळतात, जेणेकरून गाडीची जी ब्युटी आहे ना, ती थोडी अजून चांगली झालेली आहे असं मी म्हणेन. गाडी म्हणजे जरा जरा क्लासिक वाटते आहे. क्लासिक म्हणजे काय म्हणतात त्याला, जरा एक प्युअर फॉर्म आलेला आहे असं वाटतं मला. आणि डिझाईन वगैरे अजून एक कॉमनच आहे. टाकी थोडीशी बदललेली आहे. आता तुम्हाला दाखवतो थोडं. टाकी आहे ना, ती या साईडने, ही जे हा जो एरिया बघताय, हा तिकडून थोडी ब्रॉड केलेली आहे. टाकी 11 लिटरचीच आहे, जी कॉमन पहिले मिळायची. E20चा बॅच बघा आता आपल्याला मिळतो आहे, जो नॉर्मली आता आता कॉमनच झालेले आहे E20. त्यामुळे E20चा बॅच आपल्याला मिळतो आहे, जेणेकरून E20वर आपल्याला ही गाडी चालवता येईल आरामात, काय प्रॉब्लेम होणार नाही. मीटरमध्ये काही चेंजेस नाही. मीटर जो पहिले 110चा असायचा, आता जरा सावलीमध्ये थोडंसं बघायला लागेल. एक मिनटं जरा सावली आली तर बघा. हां, हे बघा. तुम्हाला फोटोसुद्धा दाखवतो मीटर कसा आहे, पण आत्ता केवढं दिसतं आहे तेवढं बघून घ्या. मीटर हा आपल्याला कॉमन जसा होता तसाच मिळणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी काही नाही, एकदम क्लासिक असा मिळतो आहे. या गाडीमध्ये आता मी एक गोष्ट तुम्हाला सांगायचं राहिलं, तर या गाडीमध्ये आता इथे आपल्याला चार्जिंग पॉईंटसुद्धा मिळतो आहे, जेणेकरून आपल्याला जर का चुकून जर का मनात आलं, की बाबा मला लाँग राईडला जायचं आहे आणि माझ्या मोबाईलच्या चार्जिंगचं काय, तर इथे आपल्याला मस्तपैकी मोबाईल चार्ज करता येणार आहे आरामात. त्यामुळे काय प्रॉब्लेम होणार नाही आहे. लाँग राईडसुद्धा या गाडीवर पॉसिबल आहे. DRL पण सेम आहे. DRLचा सुद्धा काही हे नाही आहे. फक्त हे ॲड झालेलं आहे बघा. हा जो क्रोमचा जो पार्ट आहे ना, तो ॲड झालेला आहे. बाकी मडगार्ड वगैरे जसं आहे तसंच. इवन इंडिकेटरसुद्धा सेम हॅलोजन आहेत. आणि याच्यामध्ये जो हेडलाईट आहे, तो आता चांगला जरा थोडा ब्राईट दिलेला आहे. त्या नाईट राईडसाठी एवढा काही इश्यू व्हायचा नाही. मी चेक केलेलं आहे. आठवडाभर ही गाडी माझ्याकडे आहे. त्यामुळे आठवडा झाला आहे गाडी घेऊन. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस, वेगवेगळ्या प्रकारचे जे परफॉर्मन्स चेंजेस असतील, फीचर्स असतील, ते सगळं मी चेक केलेले आहेत गाडीमध्ये. हेडलाईट तर चांगला आहे. नाईट राईडसाठी एवढा काही इश्यू व्हायचा नाही. ठीक आहे, इथल्या इथे जर का तुम्हाला जायचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. या गाडीचं सस्पेन्शन अगेन
जे आधीच होते तेच लावलेले आहेत. मागे नायट्रॉक्स सस्पेन्शन लावलं आहे आणि पुढे नॉर्मल टेलिस्कोपिक आहे. त्यामुळे कम्फर्ट लेवल जी डिसेंट होती पहिल्यापासून तीच आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. हँडलबार फक्त थोडंसं चेंज केलेलं आहे. जे पहिले क्रोमचं मिळायचं ते आता मॅट ब्लॅक कलरमध्ये मिळतं आहे. पण ना ती जी टफनेस आहे ना हँडलची ती थोडीशी वाटते आहे. पहिले जे क्रोमचं हँडल मिळायचं ना ते थोडंसं जास्त फ्लेक्झिबल असायचं. ते थोडंसं हलायचं, जरा व्हायब्रेट जास्त करायचं. पण हे हँडल जे आहे ना ते जास्त व्हायब्रेट नाही करत. ठीक आहे. तर ते एक चांगली गोष्ट आहे. स्टेबिलिटीसाठी खूप चांगली गोष्ट आहे ही. बाकी अजून मेन हायवेला जायचं बाकी आहे. मी इथल्या इथेच चालवतो, गाडीचा नंबर अजून यायचा बाकी आहे ना, त्यामुळे थोडीशी मी अजून वाट बघतोय. बाकी ओव्हरऑल जे मी टेस्ट केलेत गाडीमध्ये ते मी तुम्हाला सांगतोय. सीट अगेन सेम टू सेम सीट आहे. काही चेंजेस नाही आहेत सीटमध्ये. फक्त ग्राफिक्स या गाडीची चेंज झाले, टाकी थोडीशी चेंज केली आणि इंजिन चेंज केलेलं आहे बस. बाकी जास्त काय अगदी हे केलेलं नाही आहे, म्हणजे जास्त चेंजेस नाही आहेत गाडीमध्ये. टायर जे होते तेच आहेत. टायरचे प्रोफाईल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेनच, तरीसुद्धा टायर बघून घ्या. टायर MRF तर्फेच मिळत आहेत आपल्याला. कॉमन टायर्स जे असतात तेच आहेत. बाकी काही चेंजेस नाही आहे. बाकी आता इथे कवरिंगसुद्धा आणलेलं आहे बघा. कवरिंगसुद्धा आहे. प्रॉपर वायरिंगची कवरिंग आहे इथे. आणि सायलेन्सर जो आहे तो तुम्हाला दिसेल असेच की सायलेन्सर त्या साईडला होता, तो ह्या साईडला गेलेला आहे. आणि कंपनी फिटेड हा गार्ड मिळतो आहे, जेणेकरून पाय तिकडे लागायचं नाही आणि प्रॉब्लेम व्हायचा नाही. चॅसिससुद्धा थोडीशी चेंज झालेली दिसते. हा जो पार्ट आहे तो चेंज झालेला आहे. बाकी मेजर चेंजेस काही दिसत नाही आहेत. पण मेन चेंज जो आहे ना तो इंजिन आणि फ्यूल सिस्टम आहे. फक्त आता मित्रांनो प्रॉब्लेम काय माहिती आहे का, या गाडीमध्ये EFI आलेला आहे. तर EFIवरनं फक्त एकच प्रॉब्लेम आहे की फ्रीडम जो होता ना पहिला, तो आता मिळायचा नाही. कार्बोरेटरचा जो फ्रीडम असायचा तो आता आपल्याला मिस होणार आहे. बाकी मायलेजबद्दल बोलूया तर मायलेज मी म्हणेन या गाडीचा जो मायलेज आहे तो अराउंड 70 to 75 असं कंपनी क्लेम करते आहे. पण मला वाटतं जर का जपून चालवली, स्लो चालवली तर अराउंड 80पर्यंत तरी गाडी मायलेज काढून देईल. कारण की माझी गाडी जी होती ना, आता खूप कमी जणांना माहिती आहे, जर का तुम्ही मला फॉलो करत असाल आधीपासून तर तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे प्लॅटिना 110 2021ची होती. तर तेव्हा माझ्याकडे ती गाडी होती, तेव्हा ती मला 84चा मायलेज द्यायची आरामात. ते पण विदाऊट एनी प्रॉब्लेम. आणि हिवाळ्यामध्ये ते 85 87 असंसुद्धा मायलेज दिलेलं आहे गाडीने. मी या गाडीचा म्हणजे मी त्या गाडीचा रिव्ह्यूसुद्धा बनवलेला आहे. जर का तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच बघू शकता. आता पुढची गोष्ट म्हणजे या गाडीचा कलर तर प्रीमियम आहेतच. जी आधी गाडी होती तो रेड वाईन कलर होता, त्यामुळे तोसुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसायचा आणि हा सुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. त्यामुळे मलासुद्धा ही गाडी घ्यावीशी वाटली. म्हणजे बघता क्षणिक मला ही गाडी आवडली आणि मी उचलली. आता हा जो मॉडेल आहे तो स्टँडर्ड मॉडेल आहे. त्याच्यामध्ये डिस्क ब्रेक वगैरे काही नाही आहे. ठीक आहे. डिस्क ब्रेक कंपनीने रिमूव्ह केलेला आहे. आणखी गरज नाही असं म्हणतायत. काय माहीत नाही आता त्याच्यामागचं मेन रिझन काय आहे. मे बी प्राईस जरा नॉर्मल याच्यावर ठेवायची असेल, कारण की EFI घुसवल्यानंतर EFIची प्राईस आपल्याला माहिती आहे. EFI जर का लावला तर गाडीची प्राईस थोडी वाढते. तर त्या हिशोबाने मला वाटतं की म्हणूनच डिस्क ब्रेक दिलेला नसेल. या गाडीचा सायलेन्सरचा जो नोट आहे ना, एक्झॉस्ट नोट, तो कम्प्लिटली चेंज आहे. थोडं चेंज आहे. म्हणजे जो बास होता ना तो थोडा कमी आहे. आता तुम्हाला गाडीचा एक्झॉस्ट नोट दाखवतो. तर मित्रांनो हा होता गाडीचा एक्झॉस्ट नोट. थोडा चेंज आहे. म्हणजे आधी जो होता ना तर त्याच्यामध्ये थोडासा ना बास टाईप असायचा, पण आता एक्झॉस्ट नोट थोडा चेंज झालेला असं वाटतो आहे. आणि एक्झॉस्टची स्टाईलसुद्धा थोडी बदलली आहे. थोडा शॉर्ट केलेला आहे. थोडासा पहिले जरा ब्रॉड असायचा, पण आता जरा शॉर्ट केलेला आहे. मला वाटतं वेटच्या हिशोबाने जरा केला असेल. बाकी वेट डिस्ट्रीब्युशन जे पहिल्यासारखंच होतं. मागे थोडंसं जास्त वजन आहे, पुढे थोडं कमी वजन आहे, त्यामुळे गाडी थोडीशी मागे झुकली जाते. तर सेम टू सेम आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे.
आता मी तुम्हाला परफॉर्मन्सचं बोलतो, हायवे परफॉर्मन्स आणि सिटी परफॉर्मन्स. या गाडीचं सिटी परफॉर्मन्स आहे ना मित्रांनो डिसेंट आहे. आता सिटीमध्ये आपल्याला जास्त काय लागतं, काहीच लागत नाही, बरोबर ना? त्या हिशोबाने आपल्याला जरासं ठीकठाक परफॉर्मन्स मिळेल. बाकी थ्रॉटल रिस्पॉन्स आहे ना, तो EFIमध्ये थोडासा बेटर झालेला आहे असं मी म्हणेन. बाकी गाडी जेव्हा कोल्ड स्टार्ट करायची असेल तेव्हा थोडीशी मिस करते. ते कॉमन गोष्ट आहे. EFI लावल्याने काही चेंजेस झालेले नाही आहेत. तर सुरुवातीला जे आपण किक मारतो त्याच्यामुळे थोडंसं मिसिंग मारतेच. तर मे बी नवीन इंजिन आहे म्हणून मे बी होत असेल. बाकी स्मूथनेस वगैरे खूप चांगली आहे. स्मूथनेस या गाडीमध्ये आहे. कम्फर्ट लेवल थोडीशी आहे. बाकी हायवे परफॉर्मन्सचं बोलू तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं जसं मगाशी, की या गाडीमध्ये 5वं गिअर आता काढून टाकलेलं आहे. कारण की कंपनीचं म्हणणं आहे, की ही डेली कम्यूटसाठी गाडी बनलेली आहे आणि मोस्टली हायवेसाठी खूप कमी वापरली जाते. तर त्या हिशोबाने मला वाटतंय ठीक आहे, पण मी म्हणेन 5वं गिअर काढून टाकायला नको पाहिजे होता. कारण की 5वा गिअर जो आहे ना, तो थोडासा जर का कोणाला हायवेला सडनली जायचं असेल, तर 5वं गिअर तिकडे थोडं मिस करणार आहे. आणि अशा उंचवट्याच्या रस्त्याला जसं की असं कॉमन उंचवटा रस्ते आहेत, त्याच्यावर थोडं पॉवर कमी जाणवते, थोडी जाणवते कमी. म्हणजे पहिले जे असायचं ना, DTSI म्हणजे ट्विन स्पार्क टेक्नॉलॉजी, तर ती जराशी ती मिस होती आहे. सिंगल स्पार्क देऊन ठेवलेला आहे, ठीक आहे चालेल, पण ना ती वाली मजा नाही असं मी म्हणेन या इंजिनमध्ये. ती वाली जी मजा, जी रॉ पॉवर असायची ना, जे आपण थ्रॉटल एक्स्ट्रा मारायचो आणि थोडंसं टॉर्क जनरेट व्हायचा, ते या गाडीमध्ये थोडं मिस होत आहे. आता वेगवेगळ्या रायडर्सचं वेगवेगळं म्हणणं असेल, माझं हे म्हणणं आहे, बाकी दुसऱ्याचं वेगळं काय म्हणणं असेल, तर तुम्ही हे सिरियसली घेऊ नका. बाकी मी ओव्हरऑल म्हणजे जे ऑब्झर्वेशन आहे आत्तापर्यंत एवढ्या आम्ही गाड्या चालवल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालवल्या आहेत, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो आहे. आणि माझ्याकडे प्लॅटिना होती म्हणून मला जास्त इथे हिट होत आहे. ब्रेकिंग सिस्टम बघायची झाली तर मागचा ब्रेक खूप चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीकठाक जेवढा 110 सीसीला पाहिजे तेवढा आहे. बाकी इथं नवीन गोष्टी ॲड केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम. तर ही अशी काहीतरी आहे, थोडेसे चेंजेस केलेले आहेत. बाकी फ्रंट ब्रेक जो आहे ना मित्रांनो, तो एकदम वर्स्ट आहे. फ्रंट ब्रेकमध्ये ना डिस्क ब्रेक ॲटलीस्ट ठेवलाच पाहिजे होता. म्हणजे कसं ब्रेकिंग सिस्टममध्ये जो कॉन्फिडन्स पाहिजे तो म्हणजे असायला पाहिजे होता. पहिले ABS आणला होता प्लॅटिनामध्ये, ABS बंद करून टाकला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप लोकांना ABS गाडी घ्यायला जमत नाही आणि खूप लोकांना असं वाटतं की बाबा ABSची गरज नाही. पण ॲटलीस्ट हे तरी पाहिजे होतं, डिस्क ब्रेक तरी पाहिजे होता असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. कारण ना मला वाटतं की डिस्क ब्रेक पाहिजे होता. कारण की पुढचा जो ब्रेक आहे ना, तो नागेबारावर लागतो. म्हणजे मला आता ना बुलेटची आठवण आली. माझ्याकडे 500 होती ना, तर त्याची आठवण मला आली. तर पुढचा जो ब्रेक आहे ना, तो ठीकठाक लागायचा. मागचा ब्रेक जो आहे तो थर्ड क्लास होता. तर इथे उलटं आहे. इथे मागचा ब्रेक चांगला आहे, पुढचा ब्रेक थर्ड क्लास आहे. तर तो आहे. तो एक इश्यू आहे. मे बी पुढे मागे डिस्क ब्रेकवाला व्हर्जन काढतील परत, काय माहीत नाही ना. तर अशी सिस्टम ठेवली पाहिजे. म्हणजे एक ॲसेसरीज म्हणून ठेवली पाहिजे असं मला वाटतं, की डिस्क ब्रेक ठेवला पाहिजे होता. तर मित्रांनो ओव्हरऑल या गाडीचा रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे. आता गाडी नवीनच आहे, इंजिन पूर्ण नवीन आहे, त्यामुळे मी जास्त काही सांगू शकत नाही. पण लवकरात लवकर मी तुम्हाला अजून एक रिव्ह्यू बनवून दाखवेन. आता गाडीचा मीटरसुद्धा चालू नाही ना, त्यामुळे एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही. फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ नक्की बनवून दाखवेन. कारण की खूप लोकांना ही गाडी आवडलेली आहे. ऑफकोर्स आता दिसायला खूप चांगली आहे गाडी. मी तुम्हाला एवढंच सांगेन, की फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्यानंतर जे काय आहे चेंजेस, सर्व्हिसिंग कॉस्ट किती आहे, सगळे मी तुम्हाला डिटेल शेअर करेन. ठीक आहे? तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.